नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण न्यूज घेऊन आलो होतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यातली जे 6वा हप्ता महिलांच्या खात्यावर येणं बाकी आहे त्याच्या संदर्भातला आज विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशन जे सुरू आहे तर त्याच्यामध्ये मुख्यमंत्री जे आहेत महाराष्ट्र राज्याचे त्यांनी काय स्टेटमेंट दिलेलं आहे आणि काय आता नवीन अपडेट आहे तर त्याच्याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व जे अपडेट आहे ते आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळून जाईल। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 रोजी महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आली होती आणि त्यानुसारच राज्यामध्ये ज्या 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। त्याच्यासाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा जी होती 18च्या वर आणि 60च्या खाली जेवढ्या महिला आहेत त्या महिलांना याच्यासाठी अर्ज करता येत होते। एका घरामधल्या 2च महिला याच्यासाठी पात्र ठरत होत्या आणि याच्यासोबतच तुम्हाला अर्ज करण्यासाठी 2 फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, आधार किंवा पॅन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र किंवा शाळेचा दाखला, त्याच्यासोबतच तुम्हाला महाराष्ट्राचं रहिवासी जे असेल तर ते तुम्हाला लागत होतं डॉक्युमेंटमध्ये आणि स्वतःचं बँक खातं असं तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक होतं। त्याच्यासोबतच तुम्हाला तुमचं जे राशन कार्ड आहे ना की ते तुम्हाला पिवळं केशरी जे पण असेल ते तुम्हाला कंपल्सरी होतं। तर हे डॉक्युमेंट घेऊन जर तुम्ही तुमचा फॉर्म ओपन केला असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे 5 हप्ते महिलांच्या खात्यावर पडलेले आहेत त्याचा तुम्ही लाभ घेण्यासाठी पात्र असाल किंवा मग तुम्हाला लाभ मिळाला असेल तर तुमचं वेल अँड गुड। आता जो 6वा हप्ता येणार आहे विधानसभा निवडणूक 2024 पूर्ण झालेले आहेत। महाराष्ट्र राज्याला नवीन मुख्यमंत्री म्हणून श्री देवेंद्र फडणवीस हे लाभलेले आहेत आणि आता सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपूर येथे। महाराष्ट्र राज्याचे सर्व मंत्री जे आहेत ते तिथे आहेत आणि आता हिवाळी अधिवेशनाची जी चर्चा आहे तर त्याच्यामध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की महिलांचं जे 6वा हप्ता आहे मुख्य माझी लाडकी बहीण योजनेचा तर तो हप्ता जो आहे ना तर ह्या योजनेचा हप्ता 6वा हप्ता येणार आहे। अधिवेशन संपले की लगेच महिलांच्या खात्यावर जे आहे ना ते पैसे जमा केले जाणार आहेत आणि ज्या लोकांना सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसाठी नवीन निकष वगैरे सरकारकडून लावण्यात आलेले आहेत तर तसं काहीही नाहीये असं पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की कुठलेही नवीन निकष याच्यासाठी लागू नाहीयेत। तर याच्यामध्ये कुठलेही नवीन निकष आता लावले जाणार नाहीयेत। आता सर्व महिलांनी निश्चिंत राहा, लवकरच तुमचा 6वा हप्ता जो आहे तो येणार आहे। परंतु हा हप्ता 2100 रुपयाचा असेल की 1500 रुपयाचा म्हणजे 1500चा असेल हे आता आपल्याला येणाऱ्या काळातच पाहायला मिळणार आहे। परंतु जसं त्यांनी घोषणा केली होती जेव्हा सभेमध्ये निवडणुकीच्या सभेमध्ये जेव्हा 2100 रुपये देण्याचं जे आश्वासन दिलं होतं तर त्यानुसार आपल्याला 2100 रुपये येतील अशी आपण आशा करूया। आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा जर गैरवापर करणारे जे पुरुष मंडळी असतील जे महिलांच्या नावाने आधार कार्ड यूज करून किंवा महिलांचे फोटो यूज करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील किंवा घेतला असेल अशांवर आळा घातला जाईल असंही याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता महिलांच्या खात्यावर अधिवेशन संपले की लगेच पैसे यायला सुरू होणार आहे असंही आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। तर हे होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जे महायुतीचं सरकार आहे ते सत्तेमध्ये येण्यासाठी ही ठरलेली जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांनी त्यांना जे भरघोस वोट करून त्यांना पुन्हा सत्तेवर आणण्याचं काम केलेलं आहे। तर त्याच आता महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला 6व्या हप्त्याची वाट पाहत आहेत आणि लवकरच तो हप्ता पण दिला जाणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। तर तुम्ही किंवा तुमच्या घरातील महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे का आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आलेले आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही शंका असेल तेही कमेंटमध्ये नक्की विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद। थँक्स फॉर द वॉचिंग।